वेलकम गाईज. पर्सनल ब्लॉगर RS फाल्यामध्ये मी तुमचं स्वागत करत आहे वापस मनापासून. बदलापूरचे काही व्हिडिओ अजून मी तुम्हाला शेअर करतो आहे. त्यामध्ये पब्लिक इतकी भडकली आहे बदलापूरची की ते दगडफेकवर आलेले आहेत, शाळा तोडण्यात आले आहेत, अजून पोलिसांना पण मारण्यात येत आहेत. पुरा रेल्वे ब्लॉक केलेला आहे. आज वाटते ट्रेन पण बहुतेक बदलापूरचे बंद करण्यात येत आहेत. संध्याकाळपर्यंत चालू होईल का नाही ते पण सांगता येत नाही आहे, कारण पब्लिक इतकी भडकली आहे की पोलिसांना पण मारलं आहे, दगडफेक केली आहे, अजून शाळेवर पण दगडफेक केली गेली आहे. न्यूजमध्ये पण दाखवत आहे. तर मग ते व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो आहे, तुम्ही ते व्हिडिओ पण पहा. आणि मी एवढं तुम्हाला नक्की सांगेन की ज्या व्यक्तीने एका मुलीवर अत्याचार केला आहे, ज्या टीचरनी, त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे. आणि तुमचं मत काय आहे की त्याला पब्लिकच्या हवाले करायला पाहिजे का जेल झाली पाहिजे? माझं मत विचारलं गेलं तर त्याला पब्लिकच्या हवाले करायला पाहिजे. त्याला बेदम मारून त्याची हड्ड्या तोडायला पाहिजे. तर तुम्ही पण तुमच्या कमेंटमध्ये मला सांगा की तुमचं काय मत आहे या गोष्टीबद्दल. आणि सगळ्यांनी मिळून मुंबईमध्ये शांतता नाही राखवलं पाहिजे. आत्ता तर मी तर हे बोलू नाही शकत आहे, कारण एका मुलीची बात आहे, 4 वर्षाच्या पोरीची बात आहे. तर तुम्ही पण काय निर्णय तुमचा जर सांगा. आणि मुंबईमध्ये या बदलापूरचे जे आंदोलन चालू आहेत त्या आंदोलनामध्ये तुम्ही सगळ्या सहभागी व्हा. जेवढं जास्तीत जास्त शेअर करा ना तेवढं शेअर करा. आणि त्या व्यक्तीला जेवढा लवकर शिक्षा व्हायला पाहिजे तेवढी लवकर हवं, त्याला मारून टाकला पाहिजे असे खूप पब्लिकवाले पण बोलतात. माझं पण तेच मत आहे, त्याला 4 चौघामध्ये गोळ्या घातल्या पाहिजे. तर माझं मत आहे की तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजना सुरक्षित बहीण योजना द्या असं आंदोलकांचं म्हणणं आहे. आंदोलकांचा शाळेच्या संस्था चालकांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कामगारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी नियमावली सरकारी पातळीवर आम्ही तयार करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्हीसोबत बोलताना दिले. त्या संस्थांनी सुद्धा कामावर ठेवताना कामगारांची पार्श्वभूमी तपासावी असे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्यात असल्याचं गृहमंत्री फडणवीस यांनी